हिट अँड रन कायदा रद्द करा. अपघाताबाबत संसदेत माहिती देताना सांगितले की जर अपघात झाला आणि चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला तर चालकास 10 वर्षांचा कारावास आणि तब्बल 7 लाख रुपये दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा मंत्री महोदयांनी केली. या घोषणेने संपूर्ण भारतातील चालकांनी संताप व्यक्त करत मागील दिनांक 20 जुलै 2023 रोजी चालक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी आणि नवीन कायद्याची अंमलबजावणी रद्द करावी आणि इतर मागण्यांचे निवेदन ड्रायव्हर संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जिंतूर परभणीच्या वतीने देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन वैद्य, सचिव तहजीब पठाण, शेख साजिद आणि इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्य संपादक एकनाथ वाळके, जननायक न्यूज परभणी. हा कायदा जो आहे आपण सर्व ड्रायव्हर बांधवांसाठी आहे, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या. हा काही एकासाठी नाही. आपण मध्यमवर्गीय लोक आहोत. आपले लेकरं बाळं बी उद्या काय IPS IAS होणार नाही आहे, तर ते बी रेटीचे टिप्परच चालवणार आहे, ते बी ऑटोच चालवणार आहे. म्हणून आपण याच्यामध्ये खूप लांबपर्यंत विचार केला पाहिजे. तुम्ही 1000-2000साठी बघू नका. सर्व ड्रायव्हर बांधवांचं तुम्ही लक्षात घ्या. 1000-2000 रुपयासाठी बेईमानी केलेली आहे. त्यांनी उद्याच्याला 7 लाख रुपये कुठून आणायचे? इथे तुमचा रोजगार चालतो, या धंद्यावर तुमचा संसार चालतो आणि तुम्ही इथं बेईमानी केलेली आहे. तुम्हाला उद्या भविष्याचे प्रश्न आहेत. तुमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, तुमच्या रोजगारीचा प्रश्न आहे. आज जे लोक गाड्या भाडे घेऊन गेलेले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आज इथं आम्ही आंदोलन करणार होतो, साखळी आंदोलन. काल आम्ही निवेदन दिलेलं आहे. पण जे लोक गाड्या घेऊन गेले त्यांना मी सांगू इच्छितो, हे आम्ही सर्व तुमच्यासाठी करायलो. हा जो पॉईंट आहे, हे जे भाडे ग्रुप आहे परभणी रोडचा सायकी रोडचा भाडे ग्रुप हा जो आहे, हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं साधन आहे. आणि याच्यावर जे तुमचं घर संसार चालतो आणि तुम्ही याच्यामध्ये जी आज बगावत केलेली आहे, आज बंडखोरी केलेली आहे, याचा तुम्हाला जबाब द्यावा लागणार आणि चालक मालक संघटनेतर्फे तुमच्यावर उद्याच्याला कारवाई होणार आहे. तर जे लोक आज गेलेले आहेत